नमस्कार. सकाळी सकाळी मस्त गणपती बाप्पा आज घरात असल्यामुळे प्रसन्न वातावरण आहे. उठल्या उठल्या आपण पहिले काय करतो? हातात घेतो फोन आणि करतो स्क्रोल डाऊन. काय तर व्हॉट्सअप मेसेजेस. अर्थातच वेलकम टू माय चॅनल व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी विथ हर्षदा. काय तर मग गणपती बाप्पाचं वाजत गाजत स्वागत झालेलं आहे आणि व्हॉट्सअपवर खूप साऱ्या मेसेजेसचा ढीग येऊन पडलेला आहे. मी पण स्क्रोल डाऊन करत असताना एक खूपच विचार करायला लावणारा मेसेज माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर दिसला आणि मला तो तुमच्याशी कधी एकदा शेअर करते असं झालं. काय होतं त्या मेसेजमध्ये? एक खूप छान असा संदेश. दाखवता की अर्पण करता त्यावर सारं अवलंबून. शब्द वापरताना सुद्धा एक एक अक्षर वापरा जपून. तुम्ही नैवेद्य दाखवलात तोही फक्त सुख दाखवेल. प्रेमभराने अर्पण केलात तर तोही सुख ढीगभर पाठवेल. नैवेद्याच्या पानावरती काय वाढता हे गौण असतं. कसं वाढता त्याच्यासाठी देवाचंही प्रेम असतं. 1 वाढा 21 वाढा, मोदक तो खातो थोडाच, त्याला फक्त भावाची भूक, त्याला वरण भातही गोडा. घरातल्यांना पै पाहुण्यांना जसं वाढता हा आग्रह करून तसाच त्याचा नैवेद्य वाढा, मनात प्रेम आणि भक्ती भरून. बाप्पा आणखी वाढू का? खा आणखी थोडं तरी. आग्रहाने म्हणून बघा, त्यातच म्हणतात भक्ती खरी. 10 दिवसात एकदा तरी असा नैवेद्य अर्पण करा, मोदकांची तुमच्यावरती वृष्टी करील खात्री धरा. खरंच किती डीप मेसेज आहे ना यात, की देव फक्त भावाचा भुकेलाय. या सगळ्यामध्ये मला माझ्या लहानपणीची एक गोष्ट आठवते. आईने घरात कुठल्याही देवासाठी काही बनवलं की माझा हट्ट असायचा, पहिले मी खाणार. मग एक दिवशी आईने मला बसून समजावून सांगितलं की नैवेद्य म्हणजे काय आणि प्रसाद कसा बनवतात ते. नैवेद्य म्हणजे आपण भक्तिभावाने, प्रेमाने आणि अतिशय मनोभावाने देवाला जे अर्पण करतो आणि तोच प्रसाद म्हणून सगळ्यांमध्ये समान वाटला जातो. आईने सांगितलेली ती आठवण आजही माझ्या मनात जागी आहे आणि म्हणूनच कुठलीही गोष्ट घरात जेव्हा बनवली जाते तेव्हा पहिल्यांदा ती देवासमोर ठेवली जाते. एके दिवशी एका गणेश उत्सवात छोटासा गोडूला नातू आपल्या आजीला म्हणाला, आजी आजी, हा बाप्पा आपला मोदक खातो तरी का? तुम्ही सगळेजण पहिला मोदक बाप्पाला का देता? आणि त्याच्यावर हे असं तुळशी पत्र का ठेवलंय? आणि तुम्ही बाप्पाला का मोदक देता? मला मोदक हवा. आजी म्हणते, आपण रोज बाप्पाला नैवेद्य ठेवतो, पण बाप्पा तो खातो थोडीच. अरे बाळा, आपल्या पुराणात असं सांगितलंय की आपण जे सृष्टीतून घेतलं त्या सृष्टी करवत्यालाच त्याची गोष्ट त्याला अर्पण करावी. सगळ्यांनाच भूक लागते, मग ज्या बाप्पामध्ये आपण काल प्राण प्रतिष्ठा केली त्याला भूक नाही का लागणार? म्हणून आपण हा नैवेद्य त्याला अर्पण करतो आणि त्याचाच प्रसाद सगळ्यांमध्ये समान वाटतो. हा प्रसाद खाण्यामध्ये कोणीही मोठा, लहान, गरीब, श्रीमंत काहीच नसतं. हा प्रसाद सगळ्यांना समान मिळत असतो. मित्र हो, आपण देवासमोर कुठलाही पदार्थ जेव्हा नैवेद्य म्हणून ठेवतो तेव्हा ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा या मंत्राचा उच्चार करतो. याचा अर्थ असा की हे देवा, मी 5ही प्राण एकत्र आणून तुझी सेवा करू इच्छितो आणि या शरीरातून एक अशी ऊर्जा निर्माण कर ज्याची शक्ती मी माझ्या आयुष्यात वापरेन. आपल्या श्लोकांमध्ये किती अर्थ दडलाय नाही? खरंच असा प्रसाद रूपी पदार्थ जेव्हा आपल्या शरीरात जातो तेव्हा तो नक्कीच पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण करतो. त्यानंतर मी आज व्हॉट्सअप नंतर वळले न्यूजपेपरकडे. न्यूजपेपरमध्ये ऑफकोर्स वेगवेगळे आर्टिकल्स असतात. त्याच्यामध्ये एका कॉर्नरमध्ये सेलिब्रिटी गणपती उत्सव नावाचा कॉलम नेहमीच असतो. त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता स्वप्नील जोशी त्याने खूप इनोव्हेटिव्ह आयडिया सांगितली की त्याच्या घरी प्रसादाची एक वेगळीच पद्धत आहे. खूप वर्षांपूर्वी त्यांच्या घरी अनेक लोक दर्शनासाठी येत असत
आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक जण काही ना काहीतरी मिठाईचा बॉक्स घेऊन येत असत. तर तो म्हटला, एवढी मिठाई खातं तरी कोण? कितीतरी जणांना वाटली तरी मिठाई ही उरतेच आणि दिवसेंदिवस आपण सगळेजण हेल्दी होत चाललेलो आहोत, म्हणजे प्रयत्न तसा करतो आहोत. त्यामुळे मिठाई खाणं त्याचं प्रमाणही कमी झालेलं आहे. त्यावर काय बरं उपाय करावा? त्यामुळेच आपला लाडका अभिनेता स्वप्नील जोशी म्हणतो की माझ्या वडिलांनी एक खूप चांगली कल्पना सुचवली की आमच्या घरी येताना मी सगळ्यांना सांगतो, जर तुम्ही प्रसाद घेऊन येणार असाल तर एखादा शिधा किंवा एखादा तांदूळ किंवा डाळ असं काहीतरी घेऊन या, जेणेकरून तो सगळा शिधा गोळा करून आम्ही एखाद्या संस्थेला दान म्हणून देतो आणि तिथल्या गरजू लोकांना ते तो शिधा वाटत असतात. खरंच कसली भन्नाट कल्पना आहे नाही? पण अशा इनोव्हेटिव्ह आयडियाजमुळे आपणही एखाद्या वेगळ्या वस्तूंचा प्रसाद म्हणून वाटप करू शकतो, ज्यांना खरोखरच त्याची गरज आहे. काय तर मग या वर्षीच्या गणपती उत्सवात ही पण एक नवीन आयडिया ट्राय करून बघा. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी विथ हर्षदा मध्ये काही तुम्हाला फक्त ज्ञान नाही मिळणार आहे, पण एक छोटीशी टिप पण मी देणार आहे. गणपती बाप्पाचा उत्सव सगळीकडे सुरू आहे आणि या उत्सवामध्ये एक गोष्ट अजिबात मिस करू नका, ती म्हणजे आपल्या सगळ्यांचा आवडीचा उकडीचा मोदक. हा बनलेला आहे राईस फ्लावर म्हणजेच तांदळाची पिठी, जे आहे गुड कार्ब्स, त्यानंतर नारळ म्हणजेच व्हेरी व्हेरी हेल्दी फायबर्स आणि इसेन्शियल ऑइल्स, गूळ म्हणजेच आयर्न. ह्या सगळ्यांनी आपल्या शरीराला या आत्ताच्या वातावरणामध्ये नक्कीच मदत होते. आणि हे फक्त मीच नाही म्हणत आहे, तर खूप फेमस डायटिशियन सुद्धा म्हणतात. ते काय म्हणतात त्याची लिंक मी माझ्या बायोमध्ये देतेच आहे, ती नक्की बघा आणि थोडीशी मज्जा तर करायलाच पाहिजे. उत्सव सुरू आहे. गणपती बाप्पा मोरया.